नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की खास सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. तर यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजे सोमवारी या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत हे केले जाते. या सणाला आपल्या हिंदू धर्मात तर अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. वटपौर्णिमा ही आपल्या सगळ्या महिलांचा आवडता सण आहे, कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली 2 ते 3 रंग आहेत, जर त्या रंगाची साडी तुम्ही नेसून पूजा केली तर त्या पूजेचं फळ हे दुप्पट आपल्याला प्राप्त होत असतं. हे जे रंग आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचे मी तुम्हाला महत्त्व तर सांगणारच आहे, पण त्यासोबत कोणते रंग हे शुभ फळ देतात त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच कोणत्या 3 रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार नाही. कोणते अशुभ रंग मानले जातात, तर ते वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच वटपौर्णिमेला आपल्याला कोणत्या चुका आपल्या हातून टाळायच्या आहेत याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. तसेच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे काय करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे. बघा, वटपौर्णिमा ही 29 जूनला सोमवारी आली आहे. 29 जूनला वटपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 ते 10:40 हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. आणि म्हणूनच शक्य असेल तर याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसाचा राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. परंतु शास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही जेव्हा शुभ मुहूर्तावरती केली जाते तर त्याचं पुण्य हे आपल्याला जास्त मिळत असतं. त्याच्यामुळे आपण ह्या शुभ मुहूर्तावरी पूजा करण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा, वटपौर्णिमेची जी पूजा असते ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करायची आहे. फार उशीर करू नका. आणि कारण काय होतं ना, सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण हे जर चुकीचं आहे. कारण काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्येच केल्या तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. बघा, ज्या स्त्रिया आहेत ना, साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात. आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं, पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, वटसावित्रीच्या पौर्णिमेला जे शुभ रंग आहेत ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो. तर दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्याच्या बाबतीतसुद्धा तसंच म्हटलं गेलेलं आहे. यासोबतच तुम्ही बांगड्या, आपल्या सौभाग्यवती स्त्रियांचे जे अलंकार असतात ते सुद्धा त्याचे सुद्धा नियम आपल्याला पाळलेच गेले पाहिजेत. आता जे रंग आहेत या घातल्यामुळे सकारात्मक लहरी तर निर्माणच होतात आणि पूजेचं फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं. तर असे कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला त्याचा काय लाभ होतो हे आपण जाणून घेणार आहोत. बघा, आता सगळ्यात आधी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो, हिरव्या रंगाचा चुडा, बांगड्या ज्या आहेत त्या आपण अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम हा रंग जो आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्या सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला जे आपलं सौभाग्य आहे ते वाढतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात. आणि शिवशंकर आणि निसर्गाचा हे जवळचं एकदम नातं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर श्रावण महिन्यामध्ये बघा, बऱ्याच महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात. तर यामुळे आपल्याला हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्यासुद्धा दूर होत असतात. पती पत्नीमध्ये सौख्य राहत असतं. आपण जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं फळ हे आपल्याला पूर्ण मिळत असतं.
शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसा आणि त्याचा फायदा करून घ्या. आता दुसरा जो शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो आणि म्हणून पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यांच्यासारखा ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून हा पिवळा रंग परिधान केल्यामुळे आपल्या कुंडलीतला जो गुरुग्रह आहे ना तो सुद्धा बलवान होतो. त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे आपण हळदी कुंकू लावतो आणि त्यातील हळद म्हणजेच हळदीचा जेवढे आपले महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे. शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा आवश्यक नेसा. आता तसेच पिवळा रंग हा पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो. म्हणजे भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते. म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा ही नक्की करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. आता तिसरा जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोज पूजा करताना किंवा इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरतो. कारण सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला तर लाल रंग हा खूप जास्त प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र जे आहे ते तुम्ही परिधान करू शकता, साडी घालू शकता. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू तर सुद्धा हे लालच रंगाचं असतं. त्यामुळे लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. त्याचबरोबर पुढचा रंग जो आहे तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. आणि आपल्या हिंदू धर्मात हा रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वालासारखाच प्रकाशमान मानला जातो. तो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे सुद्धा केशरी आहेत. कारण केशरी रंग हे शौर्य, बलिदान आणि प्रतीक आहे. त्यामुळे केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जासुद्धा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणून तुम्हाला केशरी रंगाची साडीसुद्धा या वटपौर्णिमेला तुम्ही आवश्यक नेसून घालू शकता. यानंतरचा पुढचा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंगसुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. वटपौर्णिमेला हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपल्या नवऱ्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं जे नातं असतं ते आणखी घट्ट होत असतं. याशिवाय बघा तुम्ही जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा, केशरी, गुलाबी, चिंतामणी, त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या रंगाचे सुद्धा साड्या तुम्ही घालू शकता, साडी नेसू शकता. पण शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचा प्रयत्न करा. कारण ड्रेस हे आपण सहसा घालतच असतो, पण वटपौर्णिमेला हे साडी घालण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक रंग जो आहे तो त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक, नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते. त्याचा कुठे ना कुठे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जे आपण कपडे घालत असतो त्याचा आपल्या आयुष्यावर सुद्धा खूप मोठा परिणाम होत असतो. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही जे रंग मी सांगितले आहेत तसेच त्याचे महत्त्वसुद्धा मी सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जमलं तर हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर आतापर्यंत जे काही तुम्हाला शुभ रंग सांगितले आहेत त्यातले कोणत्याही रंगाची तुम्ही विचार न करता पौर्णिमेला ती साडी नेसू शकता. कारण ते अतिशय शुभ रंग व पवित्र रंग मानले जातात. आता कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या आपल्याला नेसायच्या नाहीत तर सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल, पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी शक्यतो काळा, पांढरा आणि यासोबतच अगदी डार्क निळा हे सुद्धा रंग आपण शक्यतो टाळायचे आहेत. बघा पूजेमध्ये काळा रंग आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही. पण बघा हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो. आता हे जे रंग आहेत यानेच अशुभ परिणाम होतात. पूजा जी
आहे ते आपल्या पूजेचं फळ मिळत नाही, कितीही मन लावून पूजा केली तरी त्याचं फळ हे मिळत नाही, तर हे त्याचं मागचं कारण आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा आजकाल काय झालं आहे की ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्या काचेची किमान 6 तरी बांगड्या तुम्ही घाला. सोन्याच्या घाला, इतर घाला, पण त्यासोबतच तुम्हाला हिरव्या काचेची जी बांगडी आहे ती घालायचीच आहे. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अखंड सौभाग्याचं प्रतीक आपण मानत असतो. शक्यतो या दिवशी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये तर वाढ होतेच, तसेच पतीच्या प्रगतीमध्ये सुद्धा वाढ होते. त्यामुळे शक्यतो काचेच्या बांगड्या तुम्ही घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर सुद्धा तुम्ही टिकलीसुद्धा बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका. तसेच महिलांनी या दिवशी अजिबात काही चुका करायच्या नाहीत, हातून होऊ द्यायच्या नाहीत. काही चुकाचं तुम्ही नक्कीच पालन करा. चुका होऊ देऊ नका, त्या कटाक्षाने पाळा. तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार आहात, त्यामुळे वाईट बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलू नका. कारण जे व्रत आहे ते खूप जास्त पवित्र मानलं जातं आणि या व्रतामध्ये खूप व्रत हे शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे तो आवर्जून पाळायचा आहे. तसेच बघा, तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही तुम्ही हे व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही दिवसभर व्रत उपवास करू शकता. आणि जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही पूजा न करता तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तर महिलांनो, या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन साडी नेसायची आहे किंवा आपल्या लग्नातील जो शालू असतो तो तुम्ही नेसला तरीही चालेल. हातात हिरव्या चुडा घालायचा आहे, कपाळावरती टिकली लावायची आहे, आपल्या भांगेमध्ये कुंकू भरायचं आहे आणि मंगळसूत्र, त्याबरोबरच पायात जोडवी, पैंजण असा साज शृंगार करूनच तुम्हाला ही पूजा करायची आहे. अशी धार्मिक मान्यता आहे की बघा, हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.